नवरा बायकोमधील नेहमीची भांडणं ही तशी साधारण गोष्ट वाटते, पण या भांडणाला दोघातलं कुणी कसं कधी गांभीर्याने घेईल हे सांगता येत नाही. हल्ली मोबाईल, सोशल मीडियामुळे जग जवळ आले, पण हेच एका महिलेच्या आत्महत्येचं निमित्त ठरलंय. समोर आलेल्या माहितीनुसार रचना शाहूला रील्स बनवून सोशल मीडियावर अपलोड करायची सवय लागली होती. तिचा बराचसा वेळ ह्याच कामात जात असे. घरच्या कामात तिचे लक्ष नव्हते. पती भूपेंद्र शाहू हे फरशा बसवण्याचे काम करतात. पती नेहमी तिला घरच्या कामात लक्ष दे म्हणून टोकत असे, पण ती वारंवार याकडे दुर्लक्ष करत असे. शुक्रवारी जेव्हा घरी पती पोहोचला तेव्हा त्याची पत्नी रचना शाहू रील्स पाहत होती. त्यामुळे भूपेंद्र तिला शिवीगाळ करून रील्स पाहण्यास मनाई करू लागला. तसेच मोबाईल हिसकावून तो घराबाहेर गेला. यामुळे पत्नी संतापली. तिने आपल्या 5 वर्षाच्या मुलीला दुसऱ्या खोलीत बंद केले. त्यानंतर पुन्हा खोलीत येऊन तिने स्वतःला गळफास लावून घेतला. मुलीच्या रडण्याचा आवाज रचनाच्या सासू सासऱ्यांना ऐकू आला. नात का रडते पाहिला आजी आजोबा वरच्या खोलीत गेले. तिथे नात एकटीच रडत होती. सून कुठे गेली म्हणून पाहिला ते दुसऱ्या खोलीत गेले, तर दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी पाहिले. सासू सासऱ्यांनी आजूबाजूच्या लोकांना कळवले. त्यांनी पतीला याची माहिती दिली. त्यानंतर दरवाजा तोडला आणि समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रचनाने गळफास लावून घेतल्याचे त्यांनी पाहिले. ही माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.